श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12। श्री गणेशाय नमः। हे गणाधीशा गणपती, मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदय करून वसती, ग्रंथ कळसा स्नेहा। तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न न गाते संहारिता, तूच एक गणराया। तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेली देशी जाणी, आपल्या भक्ता लागुनी ऐसे पुराणे म्हणतात। माझ्या मनीची अवघी चिंता, लयासनी एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंदुरारे। असो बच्चूलाल अगरवाल होता एक अकोल्याला, धनकनक संपन्न भला, मनाचाही उदार जो। त्याने हकीकत कारंजाची, म्हणजेच लक्ष्मणपंत घोड्याची, कर्णोपकर्णी ऐकली साची। तेने साशंक झाला, ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास। तो एके समयास महाराज आले अकोल्याला, येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी। की गजानन साक्षात्कारी, भक्त आपला जाणून, बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांसी ऐसे वदला। आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी। ऐसे ऐकता भाषण, समर्थे तुकवली मान, जे साक्षात असे चिन्ह, श्रोते संमती दिल्याचे। बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्यादरी, पूजन त्याने आरंभिले। प्रथमता घातले मंगलस्नान, नानाविध उठणी लावून मग करवले परिधान। वस्त्र पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी। अभ्रेसमी आणूनी बांधिला, गोफ घातिला गळ्यात, सलकडी ती हातात, करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी। बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडीत कंठ्याची कंठी शोभा विशेष। जिलेबी राघवदास पेढे, नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे, एका लहान तपकात। अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लावले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले। एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी, ती होती फार मोठी, रुपे होऊन मोहरांची। बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे। श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन, राम मंदिर बांधावया, या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे बारी। मंडप तो घातला जरी, उत्सवासी गुरुराया, त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता। ऐसे म्हणून ठेविला माथा, अनन्य भावे पायावरी, त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन। श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू। असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनवले, हे अलंकार घालून भले, त्याचे काय कारण। मी न बैल पोळ्याचा, अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग। अरे हे अवघे विष, मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको। अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखवावया कारण, केलेस का हे प्रदर्शन, सांग मसी बच्चूलाला। जे आवडते जयासी, तेच द्यावे तयासी, मी वेडा पिसा संन्याशी, नागवा फिरतो गावभर, हे अवघे तुझे तुला। लखला बसो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर। माझा यजमान भीमातटी, उभा विटेसी जग जेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे। ऐसे म्हणून काढले दागिने अंगावरचे भले, चहूबाजूस फेकिले, वस्त्रांचीही तीच गती। 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन। हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी, त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे। ते म्हणती आपल्या वाचे, अभागी आमचा लक्ष्मण, त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी। परी कचरला अंतरी, मोहधनाचा धरून, वरघडीचे भाषण केले विनय दाखवून। ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो, जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची। पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने, शर्करा खंड खाद्यानी, ऐसे म्हणून या वदनी। कुचका दाणा आणूनी, ठेवी पुढे भुईमुगाचा, अशा दांभिक पूजनाचे फलही त्या स्वरूपाचे। वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो। हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन, जवाहून न आगळे। आता याच्या वैभवाला ओहोट हा न शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला,
तो सुखीच राहत असे. बच्चूलालाने तपास केला अवघ्या अकोल्यास, परीनं लागला थांगत्यास समर्थांचा कोठेही. असो, एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळा आली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट ऐका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कतलाचाही वाळा नाही. नाव पाता गंगाबाई आणि तडफडे तहानेने, तशातलाच प्रकार आहे तुझा साचार. हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी, तेच नेसून बैसी, ढुंगण जगाला दाविसी. हा गे दुपेटा देतो तुसी, नेसावया कारणे, तो न करता अनमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाण, कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतरांना. भाऊस घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने, तो वेडावाकडा प्रकार कशाच बोलू साचार. गटाराचे उघडता द्वार, घाण मात्र सुट्टे हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयार दोन्ही हातांच्या बोटा इतके. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असती नानापरी, त्यातून क्वचित कुठेतरी नजरेस पडती चंदनतुरू. त्यापरीच होते येते त्यांच्या शिष्य मंडळीते. काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक, हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करीसी परिधान, जे का समर्था कारण, ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू कुशालचन असे मुळी, तू राहू नको येस्तळी, अपमान करण्या सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेवला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसावया सांगितले, तेच मी हो परिधान केले. ही का झाली अवज्ञा, ऐसे भवती न भवती झाले, शिष्यात तेढ माजले, ती मिटवावया माव केली. ऐशा रीती गजानने. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी, जा हिंडून भूमीवरी, पदंतासी तारावे. डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन, मागे पाहे फिरफिरून, सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापासी, चिंतन चालले मानसी, निज गुरूंचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उदया येता धनकर जाऊन बसला झाडावर. मुंगळ्यांची या त्रासाने अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगे होते भारी. लहान थोर फांद्यांवरी आला पितांबर जाऊन, परी निर्भय असे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाणं. हेच कृत्य गुराखांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसा, हा माकडा परी कारे फिरत, या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सहान फांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, गजाननाच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला, हा येथे आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले, कोंडोलीचे लोक आले, आम्रवृक्षापाशी भले, कोण आले ते पहावया. म्हणाले पौरवासी नर, हा डोंगी असावा साचार, बळेच करतो वेडेच्या गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत त्यांचा, अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास, बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेढ्याला. पुसून एकदा यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरासी पुसू लागला, तू कोण कोठील कशास आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापासी बसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुवसी, म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकता तद्भाषण लोक कोपले दारुण, अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची,
खळगे भरण्या पोटाची आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा शामराव नामे साचा. तो बोलला ऐसी वाचा. अरे सोंगाड्या ऐक है, स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान. त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या, एकेकाळी त्यांनी ऐसी कृती केली. ऋतू नसता आणवली फळे आम्र वृक्षाला. त्यांनी फळे आणवली, तू नुसती पाने आण भली. नाहीतरी या स्थली तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेल्या आंब्याचा. तो पर्णयुक्त करीसाचा. आमच्या देखत ये काळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निघती साचे. बापा त्यांच्या सोडीचे. हा आहे न्याय जगी, नको करू उशीर. हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निघती देखा, हिरे आणि गारा हो. तैसाच मी गार परी. गजानन शिष्या भीतरी. बोललो नाही वैखरी, यत किंचित खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष. मी निजगुरूंच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर. संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आडविहीर, पितांबरासी साचार. झाला बिचारा चिंतातूर, काही न सुचे तयासी. त्या वटलेल्या झाडापासी मिळाले अवघे पौरवासी. काय होते ते पहावयासी, मुले बायका समवेत. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडले कर. स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरू रायांचे. हे स्वामी समर्थ गजानन ज्ञानांबरीच्या नारायणा. पदंताच्या रक्षणा धाव आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला. आपल्या ब्रीदासाठी पाला आणि आम्रवृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरी. ना तरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रकटला. ज्यांनी चढवता सुळाला त्याचे पाणी झाले. ज्यांनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर. संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. देव त्याची असती संत, संततेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्त्व नाही, ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आले येथे संकट हे माझ्यावरी. आता ना माझा अंत पाही, गुरुराया धाव घे. या वटलेल्या वृक्षाठाई आणि पर्णे कोमल. लोकास म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर. जय जय गजानन साधूवर, शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करती, तो पालवी फुटली वृक्षाप्रती. जननयनी पाहती त्या अघात कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न, ते जे पडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपल्याला करांनी. चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्यांच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य. खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांचे रूपे दिसती की. तोही भ्रम निमाला, तोडून पाहता पर्णाला. फांदी वाटे तात्काळ आला, चीक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली, वाढल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरेच आहे महासंत. आता पितांबरांविषयी शंका न धरणे मानसी. चला घेऊन गावासी, हा त्यांचा शिष्य असे. याच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडोली कारण. वासरासाठी गाय जैसी ते अवघ्यांसी मानवले. पितांबरासी मिरवत नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थानी आपला शिष्य डोमगावी पाठवला. कल्याण नामे करून भला, कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे, श्री गजानने साजिरे. उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोली. इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी. जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा. आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्विग्न चिन्ह होऊन या बसले. शिष्य त्यांचे कारण
पुसू लागले कर जोडून. महाराज आपले मन काहो अस्थिर झाले. तई महाराज वदले लोकांना. आमचा कृष्णा पाटील गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे, त्याची झाली आठवण. राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठांतरी आता न तयार राहावया. ऐसे महाराज बोलता. जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो इथून जाण्याचा, म्हणून कसेही करून जाऊ न द्यावे त्या कारण. चला आपण धरू चरण, महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला. मंडळी आली मठाला. श्रीपतराव पंकटलाला, ताराचंद मारुती मंडळींनी धरले चरण. महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथे तेथेच राहा शेगावात. परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. तई महाराज वाणी निघाली. तुमच्या गावात आहे दुफडी, मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल, तरीच राहणे होईल माझे या शेगावे. ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा देत येईल कशी. भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे. बंकटलाल बोलला वाचे. ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरोसा तो आम्हाला. हे राज्य परक्यांचे, म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास. समर्थे केले भाषण. काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी. जागा कशाची सरकारी, हिचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालक पण येते राजा लागून. त्याचे नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करता. पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी. त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे, आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला, परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. मी तुमचा पुरवीन हेत. जागा आणि देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूद साचा. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरिपाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. यापुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरवण्यात हे देव राहे तत्पर सदा. विठू पाटील डोगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जग्गू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त. निज कल्याण व्हावया. शुभम भवतु. श्री हरिहर अर्पण असतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 12 अध्याय समाप्त.